तर आज आपण आलो होतो आळंदीला दर्शन घेण्यासाठी, ते पण आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांसोबत आणि बसमध्ये जाताना आपल्यासोबत असं काही होईल. तर जय श्रीराम मित्रांनो, मी तुमचा लाडका मन आजच्या नवीन ब्लॉग मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. तर आज सकाळीच आपण सगळं आवरून आणि कॉलेजला सुट्टी घेऊन आलो होतो शिवाजीनगरला, कारण आपल्याला बरेच काही काम होते आणि त्यात आपल्याला आज आहे ना आळंदीला दर्शन घ्यायला पण जायचं होतं. आता तसं बघायला गेलं ना, सकाळी लवकर आवरून निघालो होतो, त्यामुळे नाश्ता पण केला नव्हता. पहिला आपण नाश्ता करायला आलो होतो, त्यामुळे आपण आज आहे ना निलंगणा राईस खाल्ला होता, कारण गरीबो की पसंत निलंगणा राईस. आणि आज आपल्या सोबत होते आपले शैलेंद्रबाई आणि साहिलबाई, दोघं पण आपल्या सोबत होते आज, कारण आपल्याला जायचं होतं दर्शन घेण्यासाठी. पण त्याच्याच आधी ना आपण आलो होतो समाज कल्याण ऑफिसला, कारण आहे ना आपल्या शैलेंद्रबाईचं थोडं स्कॉलरशिपचं काम होतं, म्हणलं ते करून घेऊ आधी, कारण तुम्हाला तर माहिती स्कॉलरशिप आधी मग सगळा विषय राहतो. त्यानंतर आपण आलो होतो आळंदीला. आता तसं बघायला गेलं तर आहे ना आज आपण लय फिरलो होतो आणि खरा आपला विषय हा होता, कारण आपल्या मंदिरात पाय पडायला जायचं होतं. त्याचमुळे मग आहे ना इकडे पहिला आपण नदीला आलो, म्हणलो पहिला हातपाय धुवून घेऊ आणि मग मंदिरात दर्शन करायला जाऊ. आता बऱ्याच दिवसाचं आपलं ठरलं होतं की आपल्याला आळंदीला दर्शनला जायचं, त्यामुळे आहे ना आज आहे ना तो दिवस आला होता. म्हणलं चला, आता जसं मंदिरात आता आलो ना, एकदम शांतता आणि प्रसन्न वातावरण होतं आणि त्यात मंदिराला सगळीकडून वरून नेट लावलं होतं, त्यामुळे आहे ना उन्हाचं तर काही टेन्शन नव्हतं. आणि तसं बघायला गेलं तर आहे ना तेवढं साईबाई पण आला होता, कारण साईबाई इथंच राहतो आपला आळंदीला. आता तसं बघायला गेलं ना मध्ये मोबाईल पण अलाउड नव्हता, त्यामुळे आहे ना दर्शन घेतले आणि लगेच बाहेर आलो होतो. आणि बाहेर आल्यानंतर आहे ना पहिलं आहे ना पेट पूजेचं काम केलं, कारण सकाळपासून फिरत होतो पण जेवणाचं काही मनावर घेतलेलं नव्हतं, त्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांना घेतलं पहिलं जेवणाची सोय केली, कारण तुम्हाला तर माहिती पेट पूजन फिरकाम दूजा राहतं आपलं. आणि त्यात दिवसभर दमलेला असल्यामुळे ना आमच्या कार्यकर्त्यांना पीएमपीएल मध्ये जागा भेटली नाही, तर त्यांनी ना खालीच बसायची सुविधा करून घेतली. आता ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. जाताना आपल्या अकाउंटला फॉलो तेवढं करून घ्या.